वाशिममध्ये सुरू असलेल्या पावसानं शेतामध्ये नदी नाल्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे। खरीप हंगामातील पिकं शेतात साचलेल्या पाण्यानं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। आसोला येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे वाशिमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी। पाहूया। वाशिम जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। ज्या ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणी पाहिलं तर लोकशाही मराठी ही शेतकऱ्याच्या बांधावर आलेली आहे आणि हे कोणतं शेततळ नाही किंवा नदी किंवा नाला नाही, तर हा शेतकऱ्यांचं शेत आहे आणि या शेतातील पीक जे ते अक्षरशः पाण्याखाली गेलेले आहे। या ठिकाणी पाहिलं तर टोंगळ्या एवढं पाणी जे आहे ते पूर्ण या शेतामध्ये साचलेले आणि पीक पुणे उद्ध्वस्त झालेले आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात सुद्धा आसुरे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कुठंतरी शासनानं शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी शेतकरी मागणी करत। आपल्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत, त्याला काय सांगाल? सतत चालू असलेल्या पावसामुळे सोयाबीनचं 100% नुकसान आहे, तसं तुरीचं पण आहे आणि हळदीचं पण आहे। तर आतापर्यंत आमच्या इकडे 5 ते 6 पूर गेलेले आहेत वावरात आणि भरपूर नुकसान आहे। आणि सोयाबीनला शेंगा तर जाऊ द्या, सोयाबीनचे झाडं बी दिसेनात वावरात, पूर्ण पाणीच पाणी। हळदी पिवळ्या जरद झाल्या, हळदीनं पाणीच व्हावं लागलं। हळदीत ना मजूर सोंगायले ना निंदायले, कशाले काही जायचंच काम नाही शेतात। पूर्ण नासा नुसी केली या पावसानं। 5 ते 6 पूर पूर्ण शेतायनच वाहत गेली पाणी। आमच्या शेतामध्ये पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे। तिथून तर काहीच राहिलेलं नाही। तिथून हळद, तूर, सोयाबीन या पिकाचे खूप नुकसान झालेलं आहे। तरी पावसामुळे नुकसान झाल्यास आम्ही एक मागणी करतो की ओला दुष्काळ जाहीर करावा। त्या ठिकाणी पाहिलं तर शेतकऱ्यांची शेती जी ती अक्षरशः पाण्याखाली आलेली आहे आणि कुठंतरी शेतकरी जे तो हताश झालेला आहे आणि शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्याने मागणी केलेली आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।